कालपासून नाशिक जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आणि खास करून धरण पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरणातनं आज पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। 2272 क्युसेक एवढा पाण्याचा विसर्ग सध्या गंगापूर धरणातनं केला जातोय आणि आपण जर दृश्यांमध्ये बघत असाल तर 9 दरवाजांपैकी गंगापूर धरणाच्या 2 दरवाजांमध्ये अगदी कमी प्रमाणात का असेना पण पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जातो आहे। राज्यातलं हे एकमेव पूर्ण मातीने बांधलेलं धरण आहे आणि त्यामुळे या धरणामध्ये पाण्याची क्षमता किती असावी या संदर्भातले काही नियम आहेत, काही निकष आहेत आणि त्यामुळे पाण्याची पातळी स्थिर ठेवण्यासाठी गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग जो आहे तो अशा पद्धतीनं सातत्यानं केला जातोय। आज पुन्हा एकदा गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग केला जातोय। आता हे पाणी पुढे जाऊन नाशिकच्या गोदाघाट परिसरात पोहोचेल आणि त्यामुळे गोदाघाट परिसर असेल, रामकुंड परिसर असेल या ठिकाणच्या रहिवाशांना, इथे येणाऱ्या भाविकांना देखील आता सतर्कतेचा इशारा दिला जातोय। नाशिकमध्ये पावसानं सध्या जरी विश्रांती घेतली असली तरी येलो अलर्ट मात्र नाशिकला कायम आहे आणि त्यामुळे सगळ्या यंत्रणा सध्या अलर्टवर असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।